जपते तन है मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। मेरे तन मन धड़कन में सिया राम है मन मंदिर के दर्पण में सिया राम है तू ही सिया का राम राधा का तू ही श्याम जन्मों जन्म का ही ये साथ है मीरा का तू भजन भजते तिसऱ्यांदा चौथ्यांदा जा आणि आपल्या रामाचं दर्शन घ्या। श्रीराम हे आपले परमपूज्य दैवत आहे, सगळ्याच जणांचे आवडते आहे आणि अशा श्री लाडक्या श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येत बनत आहे याची खरंच आपल्यावर कृपा आहे। जय राम अखिल पाटन जय जय राम वैराग्यवर्धक जय जय राम गुरुपद रंजन जय जय राम ज्ञान प्रकाशक जय जय राम निशिमन तोषक जय जय राम नाशक जय जय राम अभिजय धारण जय जय राम देह पावन जय जय राम कोदंड भोजन जय राम शांत जय जय राम राज्य स्वामीन जय जय राम वत्सपालित जय जय राम
मन मंदिर के दर्पण में सिया राम राम है। तू ही सिया का राम, राधा का तू ही श्याम, जन्मों जन्म का ही साथ है। मीरा का तू भजन, भजते हरि पवन, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। श्री राम का गुणगान करिए, श्री राम का गुणगान। राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन। राम नाम है सदा सुखाचे, निदान परमेशाचे, निदान परमेशाचे। पतित पावन अवगे नाम, पतित पावन अवगे नाम, पतित पावन अवगे नाम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। जानकी जीवन जीवन ज्योति, यावे नाम विरत होते, यावे नाम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय। जगजननी माझी आई, वशाधारी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, वशाधारी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, वरशत्रुमती आई, चौऱ्या ढाई दोन्ही बाई, वरशत्रुमती आई, चौऱ्या ढाई दोन्ही बाई, नळनीळ श्यामवंत याचाच पुढचा भाग म्हणजे आपल्याला घरोघरी जाऊन अक्षता द्यायच्या आहेत. अंकलक्षता ज्या आहेत त्या 1 ते 15 या 15 दिवसात आपल्याला प्रत्येकाच्या घरी जमेल तेवढ्या शक्य तितक्या सगळ्यांच्या घरी पोहोचायचं आहे. कारण की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या घरात परत विराजमान होणार आहे. तर हा सगळ्यांसाठी आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण. तर हा कार्यक्रम किंवा हे अभियान कसं असेल याची थोडक्यात माहिती द्यायला आपल्यासोबत आत्ता महेशजी निपाणीकर आहे. त्यांना मी विनंती करतो की त्याची आम्हाला सगळ्यांना त्यांनी माहिती द्या. मॅडम मला वाटतं ही सगळी अनुभूती आपण बघतोय. ज्यावेळेस आपण रामाचं नाव घेतो त्यावेळेस अशी भारून जातं सगळं. जसं पारख्याने सांगितलं 1 जानेवारी ते 15 जानेवारी अक्षता अभियान आहे. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपण अक्षता देणार आहोत.
आज आपण कलशाचे पूजन कलश पूजन केलं. ज्या अक्षदा अयोध्येवरून आल्यात आपल्याकडे सगळ्यांच्या घरी जाऊन आपण अक्षदा घेणार आहोत. मीरबाकीचे आक्रमण झाले होते. त्यानंतर जवळपास 490 वर्षांचा संघर्ष. 490 वर्षाच्या संघर्षामध्ये साधारणतः 76 लढाई झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक लढाई अशी होती की महिलांचा सहभाग होता त्या लढाईमध्ये आणि साधारणतः 3.5 लाखांपेक्षा जास्त हिंदू बांधवांचं त्याच्यामध्ये बलिदान केलेले. तर हे 490 वर्षांचा इतिहास आहे. त्याच्यानंतर 1949मध्ये माननीय न्यायालयाकडून पूजेचा अधिकार मिळाला त्या जागेवर. त्याच्यानंतर 1986मध्ये न्यायालयाकडून रामलल्लाची कुलुपातून मुक्तता झाली. 1990 आणि 1992चा कालखंड आपल्याला माहीत असेल. त्या कालखंडामध्ये कारसेवा झाली. कारसेवेमध्ये अनेक कारसेवकांचे बलिदान पण त्याच्यामध्ये झालेले आहे. त्याच्यानंतर 1992मध्ये कारसेवकांनी तो ढाचा संपवून टाकला इथला. 9 नोव्हेंबर 2019 रोजी रामजन्मभूमीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल दिला गेला. 5 ऑगस्ट 2020मध्ये मंदिराचं भूमिपूजन झालं. त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आणि आता 2022मध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना तिथे होणार आहे. 2021मध्ये सगळेजण आपण सगळ्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस निधी संकलन केलं होतं मंदिरासाठी. पुढच्या टप्प्यामध्ये आता 2022मध्ये प्रतिष्ठापना होणार आहे रामलल्लाची. त्यावेळेस सगळेजण मिळून सगळेजण आपण रामाचे भक्त आहोत. रामभक्त म्हणून आपण सगळ्यांच्या घरी जाणार आहोत. सगळ्यांच्या घरी अक्षता देणार आहोत. आणि सगळ्यांनाच त्या दिवशी अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही आहे. त्यामुळे 22 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिष्ठापना होईल. त्याच वेळेस आपण आपल्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिरामध्ये उपस्थित राहायचं. साधारणतः हा कार्यक्रम 11:30 ते 1 अशा ह्याच्यामध्ये कार्यक्रम होणार आहे. तो कार्यक्रम सगळ्यांनी अवश्य बघावा. रामाची आरती तिथे झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांची आरती अयोध्येमध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण पण सगळ्यांनी मिळून इथे आरती करावी. आणि संध्याकाळी सगळ्यांनी 5 दिवे लावावे. आता त्या दिवशी आपण 5 दिवे का लावतोय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळाला आणि अयोध्येमध्ये परत आले होते त्या दिवशी दीपोत्सव साजरा केला होता. तर तसाच दीपोत्सव आपण साजरा करूया. आणि आपण जसं म्हणतो की कण कण में राम मन मन में राम तसं घर घर में राम असं त्या दिवशी घर घर में राम असावं आणि सगळ्यांनी मिळून रामाची प्रतिष्ठापना करावी. त्या दिवशी पूजा अर्चा करावी. त्या दिवशी आरती करावी. असं सगळेजण आपण राममय होऊया. त्याच्यामध्ये एक सूचना अशी आहे की सूचना म्हणता येत नाही पण एक सजेशन आहे की ज्यांना इच्छा असेल त्या कार्यामध्ये सहभाग घ्यायची की आपण जे 1 तारीख ते 15 तारीख हे अभियान करणार आहोत. त्याच्यामध्ये ज्यांना शक्य असेल ज्यांना वेळ देता येईल त्यांनी आवर्जून त्याच्यामध्ये भाग घ्यावा. Thank you.